इगतपुरी येथील मीनाताई ठाकरे संकुलामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या क्रेडिट कार्ड आणि कर्ज रिकव्हरी करणाऱ्या कॉल सेंटरवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 24,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनेनुसार इगतपुरी पोलिसांनी ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे 15 सप्टेंबरला संध्याकाळी हा छापा टाकलाय। सदर कॉल सेंटरमधून क्रेडिट कार्ड, गृहकर्ज आदींची बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचं समोर आलंय। कर्जदार तसेच त्यांच्या नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांना बँक अधिकाऱ्यांच्या नावानं धमकीचे कॉल करून पैसे वसूल करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी इगतपुरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नरेंद्र शशिकांत भोंडवे वय 32 राहणार इगतपुरी व पारस संजय भिसे वय 26 राहणार घाटकोपर मुंबई यांना अटक करण्यात आली आहे। न्यायालयाने दोघांना 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे। या कारवाईत 24,32,000 रुपयांचे कम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाईल आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले। 40 ते 50 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत असून ते कर्जदारांचा वैयक्तिक डाटा अवैधरित्या संकलित करीत असल्याचं निष्पन्न झाले। सदर कॉल सेंटरला स्थानिक प्रशासनाचा परवाना नव्हता। हे कॉल सेंटर RBL, HDB फायनान्स, ग्रो फायनान्स यांसारख्या कंपन्यांच्या कर्ज वसुलीसाठी कार्यरत असल्याचं आढळलंय। या कारवाईत सायबर पोलीस स्टेशनचे नागेश मोहिते तपास करत असून उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी सायबर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, इगतपुरी।